खरं माणूस कधी काही ठरवत नसतो, पण तुम्ही त्यावेळेला ठरवलेलं आणि आज तो दिवस उजाडलाय जेव्हा तुम्ही ती खंत दिलेली आहे. काय भावना आहे आज तुमच्या? नाही, तो प्रसंग आजही आठवला तर तो तुम्हाला सांगतो की प्रसंग फार बाका होता. तो त्यावेळेला माहिती नाही आम्हाला परत जिवंत येऊ की नाही ते, पण बाळासाहेबांचा आदेश होता. तो तिकडचा तो सगळा भाग राममय झाला होता. अत्यंत आम्ही फैजाबाद पासून चालत गेलो होतो, राममय झाला होता आणि त्याला फक्त जय श्रीरामच्या घोषणामध्ये ती तोडफोड चालू होती. आणि त्याच्यामुळे माझी इच्छा होती की जेव्हा केव्हा राम मंदिर होईल त्याला ती बाळासाहेबांना वीट सुपूर्द करावी म्हणून. त्याला आज 32 वर्ष झाली. पण आता बाळासाहेब नाही तर आमच्या दृष्टीने आमचे बाळासाहेब राजसाहेबच आहेत. त्यामुळे मला प्रतिकृती माझ्या साहेबांमध्ये दिसते आणि म्हणून ते स्वप्न पूर्ण झालं. आता योगायोग पहा की 22 जानेवारीला ते मंदिराचं शुभारंभ झाला, ओपनिंग झालं आणि 23 जानेवारीला बाळासाहेबांचा जन्मदिवस. आणि त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचं होतं. बाळासाहेब नाही त्याला काहीच करते, पण त्यांना खूप आनंद झाला असता. आणि म्हणून हा एक ठेवा आहे. तिथे आम्ही गेलो होतो, केलं होतं शिवसैनिकांनी. त्यासाठी बाई काही नाही. मध्यंतरी अनेक चर्चा सुरू होत्या, कोण गेलं कोण नाही गेलं यावरून. काय वाटतं तुम्हाला त्यावेळेचं? त्यावेळेला वातावरण असं होतं की आमच्या नगरसेवकांची फळी त्यावेळेला गेली होती. आता अशा प्रकारची वीट कोणी आणली असेल असं मला वाटत नाही, पण मला त्यावेळेला सुचलं काय मला माहिती नाही. आणि म्हणून मी ती वीट त्यावेळेला आणल्या होत्या. 2 विटा आणल्या होत्या. एक माझगावचं मी कार्यालय बांधलं होतं, त्या कार्यालय बांधताना खाली एक वीट काढली होती आणि ते शिवसेनेला मी सुपूर्द केलं कार्यालय. आणि आता ते यशवंत जाधवने गृहीत केलं ते कार्यालय. मी शिवसेनेला दिलं होतं ते कार्यालय बांधून, पण मी मनसेत आलेला शिवसेनेला दिलं होतं ते. आता काय ते कार्यालय नाही, पण हे एक वीट मी 32 वर्षापासून जपून ठेवली होती. ते माझ्यासाठी तो एक वेगळा ठेवा होता. म्हणून बाई काय नाही त्याच्या. नाही, एकरूप होऊन काम करा आणि तुम्हाला कुठली ताकद हरू शकत नाही. तुम्ही जर एकरूप असाल तर थोडा माझ्यावर विश्वास ठेवा, नक्कीच काहीतरी घडेल. उमेदवाराच्या संदर्भात काही चर्चा? अजून नाही चर्चा काय झालेली नाही. अजून काही नाही. साहेब सांगतील तो उमेदवार, माझा काय विषय. गिरंकृत केलं म्हणजे आता शिंदे गटाला त्यांना मिळाली ती शाखा. त्यांनी 2 शाखा होत्या, त्यातली एक शाखा तो बोलला मला द्या, ही तुम्हाला घ्या का दुसरी तुम्ही मला द्या. तर ती त्याच्या वाट्याला ती मिळाल्या. तर गिरंकृत केली, मी त्याच्या वाट्याला ती गेली. तर त्यात बांधली होती मी ती, काय हरकत नाही. तो माझाच तुला सहकारी आहे. ठीक आहे, हे घ्यायचं असेल तर घे ना.